आमदार साहेब, विद्यमान आमदारांनी काल जो काही आमदारांवाड्याला जी बैठक झाली त्या ठिकाणी दोन गोष्टी प्रामुख्याने, एक पत्रकारांवर थेट धमकी दिली आणि दुसरं म्हणजे तुमचे मित्र असलेले या विभागाचे खासदार ज्यांचं देशामध्ये एवढं मोठं नाव आहे त्यांना सुद्धा त्यांनी काल एक अर्वाच्य भाषेत फेकलं. तुम्ही तुमचे मित्र म्हणून आणि माझे आमदार म्हणून कसं पाहताय, स्थानिक लोकनेते म्हणून कसं पाहताय, या कसं उत्तर द्या? कसं आहे, अमोल कोल्हे हे माझे मित्र आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण माझे कोणी मित्र जरी नसले आणि तसंच त्यांची पार्टी आणि आमची पार्टी वेगळी, जिल्हा परिषदला आता आम्ही एकत्र आलो होतो, अमोल कोल्हेंच्या विरुद्ध मी प्रचार केला, माझ्या विरुद्ध अमोल कोल्हेंनी प्रचार केला. पण या देशामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याची संस्कृती हे बिघडवण्याचं काम काल तालुक्याच्या आमदार शरद सोनवणे यांनी केलेलं आहे. एखाद्या व्यक्तीला तू जिवंत आहे का नाही इथपर्यंत बोलण्याची भाषा ते जर वापरत असतील तर यांची विचारसरणी कुठल्या पातळीवर आहे हे आपल्याला ते जाणवते तिथं. त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांना पण धमकी देण्याचं काम तिथं जाहीर केलेलं, आणि हे पहिल्यांदा नाही केलं, हे याच्या मागं खूप वेळा केलेलं आहे. पत्रकारिता या देशाचा चौथा लोकस्तंभ आहे. तो एक स्तंभ जर नसेल तर देशामध्ये हाहाकार माजेल. मी नेहमी पत्रकारांना सांगतो, मी जर चांगलं काही काम केलं असेल तर माझ्यावर शाबासकीची थाप टाका, आणि मी जर चुकत असेल तर माझा कान पण पिळा. आणि अनेक वेळा इथे जेवढे पत्रकार आहेत तुम्ही वेळोवेळी माझे कान पिळलेले आहेत, पण त्यातून आपल्याला काय घेऊन पुढे जाण्यासारखं आहे त्याच्यातून मी शिकतो, आणि एका त्या लोकप्रतिनिधीने त्याच दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे. लोकप्रतिनिधी हा लोकांचा प्रतिनिधी आहे, तो भांडवलदारांचा प्रतिनिधी नाही, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा प्रतिनिधी नाही, मुख्यमंत्री त्यांचा प्रतिनिधी नाही, अदानीचा प्रतिनिधी नाही, तो लोकांचा प्रतिनिधी आहे. आणि मग लोक जे म्हणतात त्यांचा व्हॉइस तिकडे सांगण्यासाठी त्याला प्रतिनिधी लोकांनी निवडलेला आहे. ठीक आहे, मतं कमी जास्त झाली असेल, एखाद्या विभागाने मतं दिली नसेल म्हणून त्यांच्याकडे अशी भाषा वापरायची का की तुम्ही मतं नाही दिली. आता देवराम लांडे आमदारकीला माझ्या विरुद्ध उभे राहिले, संपूर्ण आदिवासी समाजाने देवराम शेठ लांडेंच्या मागे मतदान केलं. ठीक आहे, आता ते त्यावेळेस जातीचा माणूस आहे, आमचा नेता आहे म्हणून त्यांनी तेव्हा केलंच. याचा अर्थ मी काय त्या लांडेंवर राग धरला का, आदिवासी समाजाच्या लोकांवर राग धरला का? आदिवासी समाजाच्या लोकांनी जर एखादी भूमिका घेतली असेल आणि त्याच्यानंतर जर आपण तालुक्याचा लोकप्रतिनिधी झालो असू तर यांनी मला मतं दिली नाही म्हणून ती काय पाकिस्तानातली झाली का? या तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा माझा मतदार आहे, हा माझा नागरिक आहे, अशी लोकप्रतिनिधीची भावना आहे. मी पण प्रसार माध्यमामध्ये सांगतो, शरद सोनवणे हा फक्त शिवसेनेचा आमदार नाहीये, तो माझा पण आमदार आहे. माझ्या आमदारांनी कसं वागावं हे मला पण काय अपेक्षा आहेत किंवा मला पण काही या गोष्टी वाटतात त्यांनी ते केल्या पाहिजे. पण मी आमदार शरद सोनवणे यांचा तीव्र शब्दात, मी त्यांचा विरोधक म्हणून नाही पण जुन्नर तालुक्यातला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी इथून मागं आदिवासी मंत्र्याला शिवीगाळ केली, आदिवासी समाजाला शिवीगाळ केला, रामोशी समाजाला शिवीगाळ केली, पारधी समाजाला शिवीगाळ केली. हे समाज चोर आहे, हे समाज असंच करतात, अशी भाषा शरद सोनवणे इथून मागच्या कालावधीमध्ये वापरलेल्या आपण पाहिलेल्या आहेत, आणि अर्वाच्य भाषा. पण अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला जो संस्कारक्षम आहे अशाला शोभत नाही. पत्रकारांना जर बोलायचं असेल, पत्रकार माझ्या तालुक्यातला नागरिक आहे, तो जरी पत्रकारिता करत असेल तर त्याला एक स्वतःचा व्हॉइस आहे नागरिक म्हणून. आणि जेव्हा मीटिंग मध्ये तो नागरिक म्हणून हातवर करत असेल तर नागरिक तुझ्या घरी, तो नागरिक मतदान केंद्रावर येऊन तुला मतदान करतो, हे तुला चालतं का? नागरिक तुझ्या घरी, ही भाषा आहे. अहो, या देशामध्ये लोकशाहीने सर्वसामान्य छोट्या नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे. छोट्या माणसाला पण एक मत आहे. मी तालुक्याचा माजी आमदार म्हणून पण मला एक मत आहे, आणि आता जरी ते आमदार असले तरी त्यांना एक मत आहे. ते आमदार म्हणून काय त्यांना काही 100 मतं दिली का? असं नाही. प्रत्येक नागरिकाचा सन्मान केला पाहिजे. असताना सुद्धा पोलिसांच्या देखत ही धमकी दिली आणि लोकप्रतिनिधी सुद्धा अर्वाच्य भाषा केली. पोलिसांना किंवा एसपीकडे काही तक्रार करणार त्या गोष्टी? मूळतः ज्या पत्रकारांवर धमकी दिली आहे त्या पत्रकार संघटनेने जाहीर निषेध करून चालणार नाही. मी तालुक्याचा आत्ताच जरी लोकप्रतिनिधी असलो तरी लोकप्रतिनिधी या नात्याने या तालुक्याचं सांभाळ करण्याची जबाबदारी ही माझी सुद्धा आहे, असं माझं कर्तव्य मी जाणतो. मूळतः ती जी मीटिंग आहे ती जर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी कॉल केली असेल आणि लोकांसाठी कॉल केली ना, पोलीस बंदोबस्त आणायची गरज काय होती?
मला असं वाटत होतं की काल कलेक्टर वगैरे येतात की काय आणि ते डायरेक्ट सुनावणी रद्द झाल्याचे पत्र देतात काय, म्हणून एवढी मोठी मीटिंग केली का काय. तिथं मांडव टाकला, स्पीकर लावले, खुर्च्या ठेवल्या, सगळे अधिकारी बोलवले, नाश्ता जेवण ठेवला, प्रोजेक्टर लावला. मला वाटलं आता चांगला निर्णय होईल असं, त्या उलट झालं. आणि अशा मीटिंग मध्ये लोकप्रतिनिधीला पोलिसांची गरज काय आहे? तो स्वतःला लावून घेतो ना आपला माणूस. मग लोकांना वाटत नाही का तो आपला माणूस? लोकांमध्ये जायला घाबरलाय आमदार. काय घाबरलाय? तर आपण आपल्या मनात जर काही काळं वैर केला असेल तर माणूस घाबरतो. आणि म्हणून त्या दृष्टीने पोलिसांच्या साक्षीने अशा प्रकारे जर आमदारांची भाषा असेल तर आमदार म्हणून काय त्याला वेगळा कायदा नाहीये. त्याच्यावर शासन झालं पाहिजे. धमकीचा गुन्हा जुन्नर पोलीस स्टेशनला गुंड साहेबांनी, डीवायएसपी धनंजय पाटील साहेबांनी दाखल करून घेतला पाहिजे. ते तिथले साक्षीदार आहेत. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून जाऊन पोलिसांना कंप्लेंट करा. पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. आणि दाखल जर करत नसेल तर तुमचा सर्वांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तो कसा दाखल होत नाही याच्यासाठी निश्चित प्रकारे मी तिथे येईल. काल धमकी दिली, काल धमकी दिली आणि यापूर्वी त्यांनी मारहाण सुद्धा केलेली आहे जुन्नरच्या सीओना आणि एका तलाठ्याला सुद्धा आणि एका मनसेच्या कार्यकर्त्याला सुद्धा जुना इतिहास आहे. त्याचा उल्लेख पण त्यांनी तिथे केला की मी अशा लई सगळ्या गोष्टी इथून मागं केलेल्या आहेत, माझ्यावर अनेक कलम आहेत आणि इथून अजूनही कलम झाली तरी करत. अशी हाणामारीची आणि दमदाटीची भाषा या जुन्नर तालुक्यामध्ये कळत नाही. लोक इतकी पस्तावलेली आहेत. त्यांच्या जवळचे इतके कार्यकर्ते मला फोन करतात, खुद्द पिंपळवंडी गावामधून इतके सांगतात की आमची खूप मोठी चूक झालेली आहे, आमचा पस्तावा झालाय, पण आता 3 वर्षाचा कालावधी जायचा आहे. हा बाबा काय करण्याची गॅरंटी नाही, पण तुम्ही लक्ष देऊन इथं आम्हाला जे जे लागेल त्याच्यासाठी मदत करा. ठीक आहे, मला मतदान जरी नसेल केलं, ते माझ्या विरोध जरी असले तरी आम्ही एकत्र घेऊन पुढे जातो ना. आता आमच्या इलेक्शन मध्ये अनेक स्थित्यंतर झाली, अंकुश असेल, आम्ही असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लढलो, पण आम्ही नाही ना असं. चांगले लोक आहे, ठीक आहे, तेव्हाचा प्रसंग असेल सोडून द्या विषय, तो पुढे जायला पाहिजे. आणि अशा दृष्टिकोनातून पास्ट रेकॉर्ड गुन्हेगारीचा असताना ते जर अशी भाषा वापरत असेल तर निश्चित प्रकारे त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे पोलिसांनी आणि गृह खात्याने. अशी माझी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या पोलीस विभागाकडे मागणी आहे. काल जे आजनाचं आंदोलन तिथं झालं, सुरेश वासगे पोहोचले. काल त्यांनी माध्यमांना असं माहिती सांगितली मी मडलं सुद्धा आंदोलनाला येणार आहे, मात्र ते आले नाही. हे बघा, मी तुम्हाला परत सांगतो, महिनाभरापूर्वीपासून हे जेव्हा वारं सुरू झालं तेव्हा मी स्वतः आजनावळ्याला गेलो होतो. ठीक आहे, आता ते तालुक्याचे सन्मान्य आमदार आहेत, त्यांनी यापूर्वीच ते लोकांचं काय मत आहे ते प्रसारमाध्यमातून जाणून घेतलं. त्यांचंच काम करणारे सुरेश वासगे जे आमदार केलं, ज्याच्यामुळे ते आमदार झाले, तो जर उपोषणाला बसला असेल त्याच्याकडे 5व्या दिवशी गेले. आणि नंतर जे आजनावळ्यामध्ये मिटिंग लावली, का मिटिंग लावली? समजून सांगायला की प्रोजेक्ट काय आहे म्हणून. लोकांना माहिती इथं काय होणार आहे, काय करणार आहे. आणि अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी सगळी टाळाटाळ करून हे करत असेल तर याच्या मागे काहीतरी घोळ बंगाल आहे. मी जे काय माझ्या कानावर आलेलं आहे, माझ्याकडे पुरावा असल्यामुळे मी नाव घेत नाही. ज्या लोकांनी काळं वैर केले ते छाती ठोकपणे आंदोलनाला येऊ शकत नाही, हे आज ते सिद्ध झालेलं आहे. ते फक्त छुप्या मार्गाने आपल्याला आपला ऍडव्हान्स कसा बुडणार नाही याची काळजी त्यांच्या मनामध्ये आहे. माझी सर्वांना विनंती आहे, बाबांनो, ज्यांनी ज्यांनी अदानीची उचल घेतली असेल, ज्यांनी ज्यांनी ऍडव्हान्स घेतलाय त्यांनी त्या अदानीला परत करा. हे पाप तुम्हाला याच जन्मी या जुन्नर तालुक्यामध्येच फेडावं लागेल, हे माझं त्यांना सांगणं आहे. ठीक आहे, झालं ते झालं. त्यांनी सांगितलं ना आमचा विरोध आहे, मग विरोधासाठी काय करता येईल ना ते करा. जेव्हा मला कलेक्टरचा फोन आला आणि कलेक्टरची माझी जवळपास मी तुम्हाला दाखवतो 14 मिनिटाची संभाषण झालं व्हॉट्सअप कॉलवर, मी त्याचा पुरावा पण तुम्हाला दाखवतो. तेव्हा मी कलेक्टरला बडबड केल्यामुळे कलेक्टर माझ्यावर नाराज झालेत आणि कलेक्टर म्हणजे तुम्ही अशी कशी भाषा माझ्याबद्दल वापरतात. तेव्हा मी त्यांना सांगितलं हा लोकांचा आक्रोश म्हणून मी तिथे बोललो. शब्दशः तुमच्या अंगावर घेऊ नका. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी, पण आमच्या लोकांसाठी तुम्हाला थँक्यू म्हणायची वेळ येईल असं काहीतरी करा. आणि जेव्हा सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कलेक्टरने मला स्पष्ट सांगितलं होतं की प्रदूषण मंडळाची मीटिंग आम्ही त्या दिवशी घेणार नाही. कलेक्टर खोटं बोलतात, जोपर्यंत लोकांचा विश्वास आम्ही संपादन करत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही.
कारण हा प्यासा कायद्यातला लॉ आहे आणि त्याच्यामध्ये जर टेक्निकल अडचण असेल तर तो प्रकल्प निश्चित प्रकारे रद्द होईल. आता ही माहिती कलेक्टर माहिती झाल्यानंतर मी जेव्हा प्रसार माध्यमातून सांगितली, त्यांची भाषा काय, नाही रद्द नाही झाली का, तुम्ही फसवताय. पण ठीक आहे, नसेल रद्द झाली मग रद्द करा ना. तुम्ही फुशार गेला का की मीटिंग रद्द नाही झाली? अहो मीटिंग रद्द करा, कलेक्टरचं पत्र आणा. कलेक्टरने हे आजींना अधिकार नाही आहेत, फक्त आजी आमदारच या गोष्टी करू शकतो. ठीक आहे, मला जरी काही अधिकार नसले ना तरी मी काय काय करू शकतो ना हे त्यांनी आतापर्यंत पाहिले आणि इथून पुढे ते बघायला मिळेल. लाव किती ताकद लावायची ते अदानीचा प्रकल्प आम्ही इथं होऊनच देणार नाही. नाही कोणेश्वर बोर्डाची मीटिंग रद्द केली ना, आमची किंवा माझी आहुती गेली तरी चालेल, पण आम्ही ते होऊनच देणार नाही. तुमचं आता इथे आंदोलन झालेलं आहे, पुन्हा लोक पुण्याला उद्या 17 तारखेला जाणार आहे, त्याचं नेतृत्व तुम्ही करणार का? हे बघा, आदिवासी समाजाचं त्यांना जे काही पाठबळ लागेल, अतुल शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अतुल शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माझं म्हणणं वेगळं आहे. आदिवासी समाजामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा राजकारणाचा किंवा राजकीय पक्षाचा लवलेश नाही लागला पाहिजे. याच्याकरता त्यांनी जी आदिवासी समाजाची समिती केली असेल त्यांच्या माध्यमातून ते मला जे सांगतील ना की तू आमचा आमदार आहे, तू असं कर, ते मी करायला तयार आहे. म्हणून मी नेतृत्व करणार नाही. पण तिथं 17 तारखेला गेल्यानंतर त्यांना जे जे लॉजिस्टिक्स पुरवायचे असतील, जर 17 पासून तर 21 तारखेपर्यंत जर राहायचं असेल तर त्यांची एका ठिकाणी राहायची व्यवस्था असेल, जेवणा खावण्याची व्यवस्था असेल, तर इथून लोक तिकडे न्यायचे असेल, त्याच्यासाठी अतुल बेनके त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. पण हा विषय राजकारणाचा नाहीये. पुढच्या पिढी आपल्याला नाव ठेवतील, ओ अतुल बेनके काय केलं तुम्ही, ओ शरद सोनवणे काय केलं तुम्ही, तुमच्या काळात हा प्रकल्प झाला, असं सगळ्या गोष्टी झाले. असं चालणार नाही. ठीक आहे, धरणं झाले तेव्हा ती पाण्याची गरज होती, या सगळ्या गोष्टी झाल्या. कितीतरी कारणे हा प्रकल्प का होऊ नये. जिओलॉजिकल कारण आहे, इकॉलॉजिकल कारण आहे, एन्व्हायरमेंटल कारण आहे, सोशल कारण आहे, कल्चरल कारण आहे, लॉ आहे तैसा कायदा जो भारत देशाने केला आहे. आणि अशा प्रकारे जर होणार असेल तर आपले पण जगण्याला काय अर्थ नाही असं मला वाटतं. शेवटी कोण कुठे जन्माला आलं हे ठरलेलं नसतं. मी जर त्या आजनावळ्यात जन्माला असतो तर मी पण आदिवासीच्या पोटचा असतो. मी ठरवलं होतं कुठे जन्माला आहे, मी या भूमीत जन्माला आलोय. प्रत्येक आदिवासी हा माझा बांधव आहे आणि त्या बांधवासाठी मी लढणार आणि आम्ही जीवाचं रान करून पुढे. देवराम लांडेंना पोलिसांनी अटक केली आहे. काय देवराम लांडेंनी या आंदोलनाची परमिशन घेतली म्हणून ह्या आंदोलनासाठी जो गोष्टी अतिताईपर्यंत करेल किंवा जे लॉ ब्रेक करेल ते पोलीस त्यांची ऍक्शन घेतील. पण माझा आक्षेप आहे पोलिसांना पण कळते की या तालुक्यात काय चाललंय. त्यांना दबाव आहे प्रशासनाचा, लोकप्रतिनिधींचा, सरकारचा, आणि ज्या माध्यमातून आमचं आंदोलन चिरडण्याचं काम पोलिसांनी त्यांच्या सांगण्यावरून केलं. आमची जी मुकी जनावरे ती आमची लक्ष्मी आहे, गाढव आहे आमचं लक्ष्मी आहे, आमचे बैल आमचे गाय ही आमची लक्ष्मी आहे, आमची जी बकरं आहेत ती आमची लक्ष्मी आहेत. आणि ते मुख्य जनावराला आमची जी पाळीव जनावर आहेत एक प्रतीक म्हणून आम्ही तिथं आंदोलन आणलं असताना पोलिसांनी ते हटवलं का, तर आमच्या आंदोलनामध्ये काहीतरी बाधा करायची म्हणून आम्ही जाऊन रस्त्यावर बसलो आणि म्हणून त्याला जास्त वेळ गेला. ही आमची चूक नाहीये, ही पोलिसांची चूक आहे आणि पोलिसांना ज्यांनी सांगितलंय त्यांची चूक आहे. देवराम लांडेंना जे अटक केलं ना त्यांचं पत्र त्यांनी परमिशन घेतलं. पोलिसांनी ताबडतोब त्यांना सोडलं पाहिजे. जर नाही सोडलं तर पोलीस स्टेशनवर आम्ही आता हा आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा काढू असं मला त्यांना आव्हान आहे. म्हणून डीवायएसपीशी बोलून देवराम लांडेंची सुटका ताबडतोब करा अशी माझी त्यांना आव्हान असणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.